नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने CCTV फुटेज चेक केल्यानंतर इथे रिया आणि राकेशला त्याने नको त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं असतं. आणि तेव्हा अर्णवने रियाची भेट घेत अंजली आणि राकेशच्या लग्नाचा फोटो दाखवत त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव रियाला घेऊन अंजलीच्या समोर आलेला असतो आणि समोर येताच अंजलीला राकेश आणि रियाच्या कारस्थानाचा व्हिडिओ दाखवलेला असतो. त्यामुळे राकेशचा काळा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो आणि इथे अर्णवने एक नाही तर दोन आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेले असतात. एकतर रिया आणि दुसरी म्हणजे अंजली. इथे आता रियाने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. त्याचं थोबाड फोडत त्याला जाब विचारलेला असतो आणि त्याच्याबरोबर असलेलं नातं एका झटक्यात तोडून टाकलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी हॉस्पिटलमध्ये असते आणि त्या वेळेला इथे आकाशने येऊन अंजलीला सांगितलेलं असतं की ईश्वरीची तब्येत ठीक नसताना, ती सिरियस असतानासुद्धा तू तिला बघायला आली नाहीस. तेव्हा अंजलीला आता खरं खोटं कळल्यानंतर ती राकेशला विचारते की ईश्वरी हॉस्पिटलमध्ये असताना देखील तुम्ही मला सत्य का नाही सांगितलं? मला आत्ताच्या आत्ता तिला भेटायला जायचं आहे, बघायला जायचं आहे. तेव्हा राकेश अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. तर इथे ईश्वरी अजून पूर्णपणे बरी झालेली नसते. ईश्वरी अजून आजारीच असते आणि तेव्हा अंजली ईश्वरीला बघायला गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते, बघितलंत ना, तुमची ताई आपल्यापासून कितीही लांब असली ना तरीसुद्धा त्यांचं मन मात्र आपल्या जवळच आहे. आता इथे अंजलीताई मला बघायला आले आहेत, पण लवकरच ते आपल्या घरी असतील, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा अंजली जाते आणि ईश्वरीच्या तब्येतीची चौकशी करते. त्यानंतर अंजली म्हणत असते की तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि काय गरज होती तुला जंगलात एकटीला जायची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई तुम्ही मला बघायला आलात ना, मला आता बरं झाल्यासारखं वाटतंय. पण तुम्ही एक काम कराल का? उद्या होळी आहे, तेव्हा होळीला आपल्या घरी याल का तुम्ही? तेव्हा इथे अंजली म्हणते, ते मी काही सांगत नाही, आता मी तुला बघायला आली, तू तुझी काळजी घे, असं म्हणून अंजली निघून जाते. तेव्हा इथे होळी असते आणि त्या दिवशी ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला असतो. अर्णव ईश्वरीला घरी घेऊन येतो. तिला उचलून घेऊन आपल्या रूममध्ये घेऊन जातो. रंगांचा राग येणाऱ्या अर्णवला लहान मुलांनी रंग लावल्यानंतर त्याने प्रेमाने लावून घेतलेला असतो आणि तोच रंग खूप प्रेमाने त्याने ईश्वरीला सुद्धा लावलेला असतो. जेव्हा अर्णव ईश्वरीला उचलून घेऊन आपल्या रूममध्ये येतो तर संपूर्ण रूम डेकोरेट केलेली असते. सगळीकडे छान गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि इथे एक टेडी असतो, त्याच्यावरती वेलकम बॅक असं लिहिलेलं असतं. ईश्वरीला इथे स्पेशल फील करून देण्यासाठी अर्णवने ही सगळी तयारी केलेली असते, तिचा दिल खुश करण्यासाठी. तेव्हा ईश्वरी खूपच जास्त खुश होते. त्यानंतर होळिका दहनाच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी सगळी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा आजीने अंजलीला फोन करून सांगितलेलं असतं की आज होळिका दहन आहे, तू जर होळीसाठी आपल्या घरी आली असतीस तर आम्हाला बरं वाटलं असतं. तेव्हा अंजली म्हणते की मी आत्ताच काही सांगत नाही, हे कामानिमित्त बाहेर गेलेत, ते आल्यानंतर काय ते सांगेन. तेव्हा इथे आता अंजली राकेशची वाट बघत असते. पण इथे रियाबरोबर होळी सेलिब्रेट केल्यानंतर राकेश अंजलीकडे येतो आणि अंजलीकडे आल्यानंतर इथे तो अंजलीला घेऊन राज्य शिर्केंच्या घरी येतो. सगळेजण अंजलीची आतुरतेने वाट बघत असतात. सगळ्यांना असं वाटतं की अंजली काही येणार नाही, ती आली असती तर बरं झालं असतं, असं आजी म्हणत असते. पण शेवटीला रिक्षाचा आवाज येतो आणि अंजली त्या ठिकाणी पोचलेली असते. त्यानंतर अर्णव ईश्वरी दोघेजण होळीची पूजा करतात. होळी दहन झालेलं असतं. त्यानंतर इथे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर होळिका दहन झाल्यानंतर
इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई आतमध्ये चला ना, आज तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत. तेव्हा अंजली म्हणते, नाही, ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला तिथे मी येणार नाही. मी फक्त होळीसाठी आले होते. त्यानंतर ती राकेशला घेऊन तिथून निघून जात असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई आता एवढ्या इथे आलाच आहात तर निदान प्रसाद तरी घेऊन जा. प्रसादाला नाही म्हणू नका. आजच्या दिवशी पुरणपोळीला नाही म्हणायचं नसतं. तेव्हा अंजली थांबते. ईश्वरी पटकन जाते आणि तिच्यासाठी इथे आता डबा पॅक करते आणि अंजलीला देते. अंजलीसुद्धा तो प्रेमाने घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे अर्णवला खूप छान वाटतं की ईश्वरी आपल्या बहिणीची इतकी काळजी घेते. तेव्हा इथे ईश्वरी आता रूममध्ये आराम करत असते. अर्णव म्हणत असतो, बघू दे माझी बहीण काय करते, घरी व्यवस्थित पोचली ना. तेव्हा तो CCTV कॅमेरा आता बघत असतो, कारण त्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस इथे अर्णवच्या मोबाईलमध्ये असतो. तेव्हा तो आपल्या बहिणीला आता बघत असतो. अंजली घरामध्ये गेलेली असते. त्यानंतर राकेश बराच वेळ बाहेर उभा असतो. तो फोनवरती बोलतो आणि घाबरल्यासारखा इकडे तिकडे बघत असतो. कारण का, इथे आता घरी यायचं असतं रियाला. रियाने राकेशला सांगितलेलं असतं की तू आता जा, पण रात्री तुला पुन्हा माझ्याकडेच यायचं आहे. पण इथे राकेश काही फोन उचलत नाही. तेव्हा रिया त्याच्या आता घरीच येते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, रिया तू इथे काय करतेस. तेव्हा रिया म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना आज तुला माझ्याकडे यायचं आहे म्हणून, मग का नाही आलास तू. आत्ताच्या आता माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं असं करू नकोस, माझी बहीण प्रेग्नेंट आहे, तुला माहिती आहे ना. ती आता इथे माझ्याकडे आली आहे आणि तिला ह्या अशा अवस्थेमध्ये सोडून मी कसं काय येऊ आता. तेव्हा ती म्हणते, मी काही ऐकून घेणार नाही आहे तुझं सर्वेश, तुला माझ्याबरोबर यावंच लागणार आहे. आणि तेव्हा ती राकेशला इथे मिठी वगैरे मारत असते. तेव्हा ते दोघेजणं एकमेकांच्या गळ्यात गळा टाकून असतात. राकेशने अंजलीला घरामध्येच ठेवून बाहेरून हळूच कडी लावून घेतलेली असते आणि मग तो इथे रियाला आपल्या मिठीमध्ये घेतो. दोघेजण एकमेकांना मिठी मारून उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे आता रिया सर्वेशवरती म्हणजे राकेशवरती प्रेम करत असते आणि राकेश फक्त तिचा फायदा घेत असतो. ही गोष्ट अर्णव बघतो. अर्णवच्या लक्षात येतं की हा राकेश या मुलीला फसवतोय आणि त्याचबरोबर इथे माझ्या बहिणीला तर त्याने फसवलेलंच आहे. तेव्हा अर्णव त्या मुलीला नीट बघतो. तिचा आता फोटो काढतो आणि पाटीलला आणि इथे शिर्केला तिची संपूर्ण माहिती काढायला सांगतो. त्या मुलीचं नाव रिया आहे. ती ज्या ठिकाणी राहते तिथला ॲड्रेस हे सगळं काही आता पाटीलने मिळवलेलं असतं आणि अर्णवला ही सगळी माहिती दिलेली असते. तेव्हा त्या घरावरती पाटीलने लक्ष ठेवलेलं असतं. त्या घरातून राकेश बाहेर पडला की मला कॉल करायचा, त्या मुलीला मला भेटायला जायचं आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन रियाला भेटायला घरी जातो. तेव्हा इथे आता रिया म्हणत असते की तुम्ही कोण. तेव्हा अर्णव आपली ओळख देतो आणि ईश्वरी माझी बायको आहे अशी ओळख करून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्ही इथे एकट्याच असता का. तेव्हा रिया म्हणते, हो मी एकटीच असते, तुमचं काही काम होतं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला एका व्यक्तीबद्दल महत्त्वाची माहिती द्यायची होती म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की तुम्ही या माणसाला ओळखता का. तेव्हा रिया म्हणते, हो मी याला चांगलंच ओळखते, हा तर सर्वेश आहे ना माझा बॉयफ्रेंड, ह्याच्याबरोबरच मी लग्न करणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच तुम्ही या माणसाबरोबर लग्न करणार आहात, ते सुद्धा पुन्हा. तेव्हा रिया म्हणते, परत म्हणजे त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि माझंसुद्धा लग्न नाही झालं अजून. तेव्हा अर्णव म्हणतो, त्याचं लग्न झालं आहे. तेव्हा रिया म्हणत असते, नाही नाही तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा अर्णव म्हणतो, मी तुम्हाला पुरावा दाखवतो ना, पुरावा दाखवला तर त्याच्यावरती तरी विश्वास ठेवाल ना. तेव्हा इथे रिया म्हणते की मी विश्वास ठेवेन, पण तुम्ही माझ्या ओळखीचे सुद्धा नाही आणि तुम्ही सर्वेशबद्दल असं उलटसुलट का बोलताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, त्याचं नाव सर्वेश नाही आहे, त्याचं नाव राकेश आहे. त्याने आत्तापर्यंत खूप नावं बदलली आहेत, राकेश, राजेश, राजेश्वर आणि आता सर्वेश. कळते का तुम्हाला. तो माणूस तुम्हालासुद्धा फसवतोय. त्याचं काही प्रेम वगैरे नाही आहे तुमच्यावरती, पैसे काढत असेल तुमच्याकडून. आता सध्या तुमच्याकडे खूप पैसे असतील ना, म्हणून आला असेल इथे. तेव्हा रिया म्हणते, तुम्ही त्याच्यावरती नको ते आरोप कसे काय करू शकता. मी तुमच्या बोलण्यावरती का विश्वास ठेवू.
तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तो माणूस आहे ना, तो माझ्या बहिणीचा नवरा आहे. तेव्हा इथे आता रिया म्हणते, व्हॉट? हे काय बोलताय तुम्ही? तुमच्या बहिणीचा नवरा? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, लग्नाचे फोटोज बघ. तेव्हा अंजली आणि राकेशच्या लग्नाचे फोटो अर्णवने रियाला दाखवलेले असतात. तेव्हा रिया म्हणते, काय खोटं बोलताय तुम्ही? ही तर त्याची बहीण आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? स्वतःच्या बायकोला स्वतःची बहीण सांगितले? स्वतःच्या स्वार्थासाठी नातीगोतीसुद्धा हा माणूस विकून खाईल, इतका नीच प्रवृत्तीचा माणूस आहे तो. स्वतःच्या बायकोला तुम्हाला बहीण सांगतोय म्हणजे इथेच ओळखा की तो किती नीच माणूस आहे ते. ईश्वरी म्हणते की हा माणूस मलासुद्धा फसवत होता. राकेश निकम असं नाव सांगून माझ्याबरोबर लग्न करणार होता. अर्णव सरांनी योग्य वेळी माझे डोळे उघडले नसते तर आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. अंजलीताईंबरोबर त्यांचं लग्न 4 वर्षांपूर्वीच झालंय आणि हे बघा लग्नाचे अल्बमचे फोटो. तेव्हा रिया आता ते फोटोज बघते, तिचे डोळे उघडलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, तुमचा विश्वास नसेल ना, चला माझ्या बहिणीकडे, ती चाळीमध्ये राहते. या माणसाने माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये गैरसमज निर्माण केलेत. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर सत्य तुमच्या समोर येईल. तेव्हा रिया म्हणते, ठीक आहे, मला पण सर्वेशला जाब विचारायचाच आहे. तेव्हा रिया अर्णव आणि ईश्वरी बरोबर इथे आता अंजलीच्या घरी आलेली असते. तेव्हा राकेश घरामध्येच असतो. तेव्हा रिया म्हणते की मला तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा अंजली म्हणते, हां बोला ना. तेव्हा अर्णवने तिला सांगितलेलं असतं की आमचं नाव घेऊ नका, तुम्ही स्वतःच तिथे जा. मी तुम्हाला लग्नाचा फोटो दाखवला आहे, तो तुम्ही फक्त राकेशला दाखवा आणि आमचं नाव मध्ये घेऊ नका. तुम्ही जाऊन खरं खोटं करा. तेव्हा इथे अंजली दरवाजा उघडते आणि म्हणते, आपण कोण? तर मी इथे सर्वेशला भेटायला आले. सर्वेश आहे का तुमचा भाऊ? तेव्हा अंजली म्हणते, एक मिनिट, माझा कोणी सर्वेश नावाचा भाऊ नाही आहे. मला फक्त एकच भाऊ आहे आणि तो म्हणजे अर्णव राजे शिर्के, सात्विक फॅशनचा ओनर. तेव्हा तिची एक खात्री पटते की अर्णव ईश्वरी खरं बोलत होते. तेव्हा इथे रिया म्हणत असते, अच्छा, म्हणजे सर्वेश तर म्हणाला होता की तो इथेच राहतो म्हणून त्याच्या बहिणीबरोबर आणि तुम्हीच त्याची बहीण आहात. तेव्हा इथे अंजली म्हणते, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा ती आपल्या मोबाईलमध्ये असलेला राकेशचा फोटो तिला दाखवते आणि म्हणते, हाच सर्वेश आहे, मी याच्याबद्दल बोलते. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, हे सर्वेश कसे काय असू शकतात? हे तर राजेश आहेत ना, माझे मिस्टर. तेव्हा ती म्हणत असते, नाही, हा तर सर्वेश आहे. तेवढ्यातच अंजली म्हणते, एक मिनिट हा. तेव्हा राकेश अंघोळ करून बाहेर आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, आहो, हे बघा काय बोलतायत, तुमचा फोटो दाखवतायत आणि म्हणतायत की सर्वेश आहात म्हणून तुम्ही. तेव्हा इथे राकेशची बोलते आता बंदच झालेली असते. रिया म्हणते, काय सर्वेश, तुझी बहीण मला ओळखत नाही का? माझ्याबद्दल काही सांगितलंच नाही का तुझ्या बहिणीला? तेव्हा अंजली म्हणते, काय, मी आणि यांची बहीण? अहो तुम्हाला काय वेड वगैरे लागले की काय? मी त्यांची बायको आहे, बायको, ते सुद्धा लग्नाची. तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? वेळ लागले का तुला? माझ्या बायकोला माझी बहीण बोलतेस? इथे आता राकेश पलटी मारतो आणि रियाला अंजलीसमोर खोटं ठरवत असतो. तेव्हा तो म्हणतो, जा आत्ताच्या आता इथून निघून जा. माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये भांडण लावायला आली आहेस तू? कुणी पाठवले तुला इथे? कुणी प्लॅनिंग करून पाठवले? तेव्हा इथे आता लगेचच राकेश सगळा आरोप अर्णववरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव घराच्या बाहेर उभा राहून सगळं काही ऐकत असतो. तेव्हा इथे रिया म्हणत असते की नीच माणसा, मला फसवतोयस आणि स्वतःच्या लग्न झालेल्या प्रेग्नंट बायकोला सुद्धा फसवतोयस. मला अर्णव सरांनी आणि ईश्वरीने योग्य वेळी येऊन तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं की तू हिचा नवरा आहेस म्हणून. तुमचं 4 वर्षांपूर्वीच लग्न झालंय. लग्नाचा फोटोसुद्धा मला दाखवला. हा आहे तुमच्या लग्नाचा फोटो. तेव्हा तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. अंजलीताई, माफ करा मला. मला असं वाटलं होतं की ह्याचं लग्न नाही झाले. त्याने मला सांगितलं की तुम्ही त्याची बहीण आहात आणि इथे डिलिव्हरीसाठी आला आहात असं सांगितलं. म्हणून मी याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. पण अर्णव सर आले आणि त्यांनी मला संपूर्ण सत्य सांगितलं. तेव्हा राकेश म्हणतो, खोटं बोलते ग ही. अर्णवनेच पाठवले तुझ्या आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी गैरसमज निर्माण करतोय? त्या मुलीने पुरावा दाखवला तरी तुझा विश्वास बसत नाही आहे का ताई? हे बघ,
आणि तो आता CCTV फुटेजचा व्हिडिओ अंजलीला दाखवतो आणि म्हणतो की तू घरामध्ये असताना ही मुलगी वारंवार राकेशला भेटायला येत होती आणि तेव्हाचं CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ बघ. तेव्हा अंजली म्हणत असते की याचा अर्थ तू घराबाहेर CCTV कॅमेरा लावलायस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हो ताई, या माणसावरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे. तुला प्रोटेक्ट करण्यासाठी मी हा CCTV कॅमेरा लावलेला आहे, त्या चाळकर यांची परवानगी घेऊन. तेव्हा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रियाचा आणि राकेशचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि तो अंजलीने बघितल्यानंतर तिची खात्रीच पटलेली असते की राकेश हा एक नंबरचा नीच माणूस आहे. तो एकाच वेळी असंख्य मुलींना फसवतो, या गोष्टीवरती अंजलीचा विश्वास बसतो. तेव्हा रिया राकेशच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की नीच माणसा, तू मला फसवलंस. बरं झालं योग्य वेळेवरती अर्णव सरांनी आणि ईश्वरीने माझे डोळे उघडले, नाहीतर माझ्याकडचा सगळा पैसा संपला असता आणि मग तू मला लाथ मारून बाजूला केलं असतंस. यापुढे तुझं हे तोंड मला दाखवायला यायचं नाही, असं म्हणून रिया त्याच्या थोबाडीत देऊन तिथून निघून जाते आणि अंजलीला म्हणते की अशा माणसाबरोबर राहण्यापेक्षा तुम्ही याला डिवोर्स देऊन मोकळं करा. तुम्ही स्वतःसुद्धा मोकळ्या व्हा आणि ह्याला जेलमध्ये पाठवा, कारण तुमच्याबरोबर लग्न झालेलं असताना तो तुम्हाला फसवतोय आणि बाहेरच्या मुलींना पटवतोय. तेव्हा आता तरी तुम्ही तुमच्या भावाचं ऐका आणि त्याच्याबरोबर निघून जा. अशा नीट माणसाबरोबर संसार करायची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इथे अंजलीचे डोळे उघडलेले असतात. ती म्हणते की अर्णव, मला माफ कर. ईश्वरी, मला माफ कर. मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही, पण आता तुम्ही माझे डोळे उघडलेत. आणि ती म्हणते की तुझ्यासारख्या नराधमाबरोबर राहण्यापेक्षा मी एकटी राहणं पसंत करेन. पण मी एकटी नाही आहे, तर माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाबरोबर आणि माझ्या होणाऱ्या बाळाबरोबर राहणं पसंत करेन, असं आता अंजली राकेशला म्हणते. राकेशच्या जोरदार 2-3 थोबाडी देते आणि त्याला लाथ मारून तिथून ती निघून गेलेली असते. आणि अर्णवने अशा पद्धतीने अंजली आणि रियासमोर राकेशचा खरा चेहरा आणलेला असतो आणि त्या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं असतं. अंजलीने इथे राकेशला लाथ मारून बाजूला केल्यानंतर अर्णवने पोलिसांमध्ये जाऊन राकेशच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असतो आणि लवकरात लवकर या नराधमाला अरेस्ट करा, असं सुद्धा अर्णवने सांगितलेलं असतं.